उपवासाला आपण वरीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी बनवतो. वरीचा भात थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण केला तर खाण्यास खूप छान लागतो. चला तर तो भात कसा बनवायचा ते पाहूया आणि हा टेस्टी असा वरीचा भात बनवूया आपण. त्यासाठी कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. इथं मी शेंगदाणा तेल वापरलं आहे. तुम्ही तूपही घेऊ शकता. तेल गरम झाल्यावर थोडेसे मी जिरे टाकणार आहे. तुम्ही जर जिरे खात नसाल नाही टाकलं तरी चालेल. त्यानंतर इथं मी 2 हिरव्या मिरच्या ठेचून घेतलेल्या आहे. खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेल्या 2 हिरव्या मिरच्या ते टाकून थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला एक आलू मी साल काढून त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत ते टाकायचं आपल्याला. आलूच्या फोडी टाकूया यामध्ये. फोडी टाकून 1-2 मिनिटं आणखीन आपल्याला परतून घ्यायचं तेलावर. आता यामध्ये वरचे तांदूळ धुवून घेतलेले आहेत मी ते टाकायचं आहे. धुवून घेतलेले वरचे तांदूळ टाकूया आणि 1-2 मिनिटं आपल्याला तेलावर परतून घ्यायचं आहे. लगेच आपल्याला पाणी टाकायचं नाही. 2 मिनिटं तेलावर परतून घ्यायचं आहे. तेलावर परतवल्यामुळे भात खूप छान लागतो. असं 2 मिनिटं तेलावर परतून घेऊया. हे बघा 2 मिनिटं झालेली आहेत. वरचे तांदूळ आपण तेलामध्ये परतून घेतलेले आहेत बघा. आता यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. थोडंसं भाताला लागेल इतकं पाणी आपल्याला टाकायचं आहे. आणि मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आता आपण मीठ टाकूया. मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. आणि भात शिजायला आपल्याला ठेवायचा आहे. तोपर्यंत आपण आमटी करूया शेंगदाण्याची. याला आता आपण उकळी आणूया. आपण आता आमटी करूया. आमटीसाठी मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले भाजलेले, सुकं खोबरं आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या. आता हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घ्यायचं आहे. छोटं मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये सर्व टाकून आपल्याला वाटून घ्यायचं आहे. मिक्सरला फिरून घेते आता हे बघा मिक्सरला मी फिरून घेतलेलं आहे. आता आपल्याला फोडणी करायची आहे. त्यासाठी कढईमध्ये मी त्याआधी आपण भात बघूया एकदा. भात आता झालेला आहे आपलं, थोडंसं राहिलं. कमी गॅसवर आपल्याला झाकण लावून ठेवूया आता बाजूला. आता आपण आमटी करूया. आमटीसाठी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेलावर थोडेसे जिरे टाकून आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते टाकायचं आहे. हे 2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलावर. हिरवी मिरची, शेंगदाणे आणि खोबरं आपण मिक्सरमधून काढलेलं आहे ते परतून घ्यायचं आहे 2 मिनिटं तेलावर. त्यानंतर यामध्ये मी एक आलू घेतलेला आहे. आलूची साल काढून त्याची फोडी करून घेतलेले आहे ते सुद्धा टाकले आहे. तुम्ही नाही टाकलं तरी चालेल, पण छान लागतं असं. आता यामध्ये आपल्याला थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे. पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून आमटीला एक उकळी आणायची आपल्याला. यामध्ये मी थोडीशी लाल मिरची टाकणार आहे. तुम्हाला जर आवडत नसेल नाही टाकलं तरी चालेल. थोडीशी मी लाल मिरची टाकलेली आहे. हे बघा आमटीला छान अशी उकळी आलेली आहे बघा. आलू पण आपले शिजले आहेत. आता आपण भात बघूया एकदा. हे बघा भात पण आपला झालेला आहे मस्त असा. हे आपण काढून घेऊया आता.
मस्त असा आपला आमटी आणि वरीचा भात तयार आहे खाण्यासाठी. हे एका प्लेटमध्ये काढून घेतले मी बघा. एकदा हे करून बघा, खूप छान लागतो या पद्धतीनं. मस्त असा आपला वरीचा भात, आमटी, लाडू, दही तयार.